बाकी कृषी प्रोडक्टची खरेदी करा तरच तुम्हाला युरिया देऊ, अशा पद्धतीचा कृषी विक्रेत्यांचा मनमानी कारभार तुमच्याही क्षेत्रामध्ये चालू असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. शेतकरी बंधूंनो, अनेक कृषी कंपन्यांकडून कृषी विक्रेत्यांना युरियासाठी लिंकिंग प्रकार चालू असल्याने विक्रेत्यांकडून देखील शेतकऱ्यांना लिंकिंगचा प्रकार सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे सर्वात जास्त यामध्ये भरला जातोय तो म्हणजे शेतकरी. अनेकदा तक्रारी करून देखील हा प्रॉब्लेम सुटत नसल्याने आपल्यालाच काहीतरी वेगळा मार्ग काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच युरिया पिकाला नत्र उपलब्ध करून देतो. मग प्रश्न फक्त नत्राचाच असेल तर मग आपण बाकी खत जसे की अमोनियम सल्फेट सुद्धा देऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे या अमोनियम सल्फेट मधून पिकाला नत्र आणि स्फुरद अशी दोन अन्नद्रव्ये मिळत असतात. 100 किलो युरिया मागे 46% युरिया पिकाला भेटत जरी असला तरी टाकते वेळी तो हवेच्या संपर्कात आला की उडून देखील जातो. म्हणजेच काय तर ऍक्च्युअल नत्राचं जे प्रमाण पिकाला मिळणार असतं ते कमीच होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अमोनिया पिकाला टप्प्याटप्प्याने लागू होत असल्याने पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होतो. मेन म्हणजे अमोनियम सल्फेट मध्ये सल्फर असल्याने हे सल्फर जमिनीत पडून असलेल्या अन्नद्रव्यांना पूर्णपणे ऍक्टिव्ह करून पिकाला जलद मिळवून देतं. आणि अजून एक फायदा म्हणजे तुमच्या जमिनीचा पीएच जर 7 पेक्षा अधिक असेल तर त्या मातीचा सामू देखील संतुलित ठेवण्यास मदत करतं. 7 पेक्षा अधिक जास्त सामू असलेल्या जमिनीला किंवा मातीला तुम्ही युरिया देऊ नये. प्रत्येक वेळी युरिया टाकण्यापेक्षा एकदा अमोनियम सल्फेट नक्कीच वापरून पहा आणि तुमचा अनुभव नक्कीच कमेंटद्वारे शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.